शरद गडाख, कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आज नुकतंच आपली 93वी याच्यामध्ये केंद्रीय मंत्रालयातील ही गुणवत्ता वाहन अधिसूचना व प्रसारण समिती सभा संपन्न झाली। या सभेमध्ये आपल्या एकूण 11 वाहन भारतातून त्यामध्ये शिफारस करण्यात आले। त्यामध्ये आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 3 वाहनांची शिफारस करण्यात आली, नोटिफिकेशन झालं, त्याला मान्यता मिळालेली आहे। त्यामध्ये पहिला वाहन जो आहे याच्यामध्ये पिवळ्या ज्वारीचा हायब्रिड वाहन जो आहे आपला CSHV 65 हा पिवळ्या ज्वारीचा वाहन आहे, त्याला एक मान्यता आपल्याला मिळाली। आणि हरभऱ्यामध्ये आपण सुपर जॅकी हा वाहन आपण विकसित केला, त्या वाहनाला एक मान्यता मिळाली। आणि टॅग गव्हामध्ये आपल्याला 5100 हा जो AKW वाहन आहे त्याला एक मान्यता आपल्याला मिळालेली आहे। 3 वाहन मागच्या वर्षी प्रसारित झाले होते, ते राष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळालेली आहे। आणि इतर 3 वाहन जे आहेत आमचे त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे PDQE आंबा हा जुना वाहन आहे, परंतु याला मध्य भारतासाठी आम्हाला प्रसारणसाठी मान्यता मिळालेली आहे। विशेष म्हणजे हा वाहन आपल्याला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बुंदेलखंड विभागासाठी आता आपल्याला त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे। आणि PDQE पूर्वा हा वाहन आपण पूर्व विभागासाठी आपण काढला होता आणि सोयाबीनचा, आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या भारतातल्या पूर्व भारतासाठी याची मान्यता मिळालेली आहे। यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यासाठी याला मान्यता मिळालेली आहे। आणि आपला भिमुगाचा जो वाहन आहे TAG 73 या वाहन आपण भिमुगासाठी एक चांगला वाहन आपण खरीप हंगामासाठी विकसित केलेला आहे। आणि या वाहनाला सुद्धा राष्ट्रीय स्तरावर आता पूर्वी जे होतं त्या राज्यामध्ये वाढ करून गुजरात राज्यासाठी याला मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे कृषी विद्यापीठाचा या 3 वाहन जे आहेत मागच्या वर्षी प्रसारित झालेले आणि पूर्वीचे 3 वाहन त्याला प्रसारणासाठी जास्त एरिया एक्सपान्शन आपल्याला मिळालेलं आहे। आणि त्यामुळं आमच्या या शास्त्रज्ञांनी जे ठिकाणी काम केलं त्यामध्ये संशोधन संचालक आणि त्याची टीम आणि त्याचप्रमाणे विद्यापीठातील जे शास्त्रज्ञ यामध्ये सहभागी आहेत त्यांचं याचं योगदान आहे। आणि महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या शेतकऱ्यांसाठी हे योगदान महत्वाचं आहे। आणि त्या दृष्टीनं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला हे वाहन नॅशनल राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाल्यामुळं एक राष्ट्रीय स्तरावर आपल्याला बहुमान मिळाला, त्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे। आणि त्याबद्दल मी आपल्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि त्यासाठी सर्व सहकारी त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि सध्या शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे आणि मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन आपण घेतलेलं आहे। चालू हंगामात खरीप हंगामामध्ये आपण जवळजवळ 2000 हेक्टरवर आपण बीजोत्पादन कार्यक्रम आपण घेतलेला आहे। आणि त्यामधून आणि रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपण 1200 हेक्टरवर आपण बीजोत्पादन कार्यक्रम घेत आहोत। आणि त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 3200 हेक्टरवर आपला बीजोत्पादन कार्यक्रम राहणार आहे। त्यासाठी लागणारं बिडर सीड हे आपण सप्लाय करणार आहोत। त्यामुळे बिडर सीड जर चेनमध्ये आलं तर याची चेन जी सीड चेन आहे ती मेंटेन होते आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बियाणं उपलब्ध होत आहे। आज आपल्याला हे सर्व वाहनाचं बियाणं सध्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। हा जो आपला अभिमानाचा क्षण म्हणजे हे जे वाहन आपले 3 पूर्वी प्रसारण केलेले आणि आज आपण मागच्या वर्षी प्रसारण केलेल्या वाहनाला राष्ट्रीय स्तरावर जी मान्यता मिळाली, विशेष म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा यामध्ये प्रसारण करण्यासाठी आपल्याला मान्यता मिळाली, हा आमच्या दृष्टीनं अभिमानाचा स्पर्शन आहे।